भी इस मैच को पूरी तरह से एंजॉय कर रहे हैं और फील्डर भी इस मैच को एंजॉय कर रहे हैं। चारों तरफ फैले हुए हैं कोने कोने में। पांच पांच ओवर का ये मैच है। एक बार फिर वही अंदाज, वही जगह, 6 रन के लिए भेजते हुए स्कोर बढ़ता हुआ 42 रन। चौथा ओवर प्रगति पर और बल्लेबाज एकदम आक्रामक रुख अख्तियार हुए। गणेश बहुत ही नामी बल्लेबाज हैं, हरफन मौला खिलाड़ी हैं, किसी भी बॉलर को छोड़ते नहीं है। जो भी बॉलर आएगा सबका एकदम नामो निशान मिटाने की क्षमता रखते हैं। चांगला फटका आता यावेळेला बॅटरचा लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फोर्स केलं होतं, मिळाली बॅटरला 2 धाबा। खराब फिल्डिंग आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला गेलाय। ओव्हर थ्रो झाला, या 2 धाव मिळतात। 2 धाब्याच्या साह्याने धावसंख्या पोहोचली 44 वर। धावसंख्या 44, 2 बॉलची समाप्ती। पुढील होणारा मॅच द ग्रेट मराठा जीवचंद्र विरुद्ध श्री सोनिका माता मालोडी बी असा असेल। दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये या। सभी फील्डर को ध्यान में रखना चाहिए कि अगर मिस फील्ड से रन बनते हैं वो आगे जाकर नुकसानदायक साबित हो सकते हैं, इसलिए बिल्कुल चौकन्ना होकर फील्डिंग कीजिए। आता सुशांत या वेळेला चुकला जातोय। आउटसाइड द ऑफ स्टंप, जास्त बाहेर निघणारा बॉल होता। राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करण्याकरता फंबल होता आणि त्याचाच फायदा बॅटरने उचललाय। असं वाटत नाही की इतके वरिष्ठ खेळाडू आहे ते, ज्या पद्धतीने त्याने फिटनेस मेंटेन केलाय। धावसंख्या 2 ने पुढे सरकली। धावसंख्या या वेळेला आहे 47 वर। 47 इज द स्कोर। उजव्या बाजूला तुम्ही बघताय सूर्यचे तांगडी यांना, जुने सांधे क्रिकेटपटू, कुस्त्यांचे सुद्धा सामने त्यांनी गाजवलेत। काळीराम तांगडी साहेबांना सुद्धा आपण कालच्या दिवसात पाहिलं होतं, ते सुद्धा उपस्थित होते। आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक भावेशचे लाड, रामचे लाड यांना सुद्धा आपण पाहतोय। पुढचा बॉल कडक अंदाजामध्ये मिड विकेट पट्ट्या बाहेर चेंडूला पाठवून दिलंय। 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, थेट थेट 6 धावांची भेट, सिक्सर। धावसंख्या 6 ने पुढे सरकली आणि धाबा लागल्या जातात त्या 53। गणेश स्ट्राइकिंग कडे आहे। गणेश, मुझे लगता है जो बाकी के गेंदें शेष बची है उसमें भी ये छक्के चौकों की बरसात कर रहे हैं। ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा आउट कटर चेंडू होता आणि आय थिंक वाईट बॉल निरीक्षण केलंय आणि योग्य तो निर्णय दिलाय। सुशांत याला परत यावं लागेल, वापसही करावी लागेल। एरवी ज्यावेळेस तो असोसिएशन अंतर्गत मॅचेस खेळतो त्यावेळेस चांगला मारा असतो त्याचा। डिसिप्लिन्ड असलेला खेळाडू आहे सुशांत आणि इथे तो चुका करतोय। ओव्हर पिच बॉल ऑन ड्राइव्ह केलाय अलॉंग द कार्पेट, चेंडू जातोय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये। 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याकरता बॅटर धावतायत आणि फेकी येईपर्यंत लगेचच या 2 धावा होत आहेत पूर्ण। धावसंख्या 2 ने पुढे सरकली। धावा झाले आहेत या वेळेला 56, 56। षटक क्रमांक 4 सुरू आहे। 5 बॉल टाकून चलेत सुशांत। खूपच महागडा ठरलाय या षटकामध्ये तो। पुढचा बॉल, ओहो, या वेळेला बघितलं तर फुल पिच बॉल होता। बॅटर बीट होतोय ऑफ स्टंपच्या दिशेने, चांगला मारा। षटक क्रमांक 4 ची समाप्ती। 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे न्यू मिलन पायगाव टीमची 2 गडी बाद 56। क्या कहना चाहोगे? 56 रन बने हैं 2 विकेट के नुकसान पर, अभी भी 1 ओवर शेष है। जी सही कहा आपने संदीप, 4 ओवर में 56 रन 2 विकेट के नुकसान पर। 1 ओवर अंतिम ओवर शेष है और जिस अंदाज से गणेश बल्लेबाजी कर रहे हैं मुझे लगता है कि अंतिम ओवर में 15 के आसपास रन आने चाहिए। नक्कीच तुमच्या मताशी मी सहमत आहे। 15च्या आसपास धावफलक तर यायला पाहिजेत, परंतु
इथे मात्र बॅटिंग करणारा जो खेमा आहे न्यू मिलन पायगाव टीमचा तो खुश असेल. धनंजय गवळी साहेब कोच असतील. अण्णा या नावाने प्रसिद्ध असलेलं ते व्यक्तिमत्व. त्यांचे सपोर्टर्स खुश असतील. चांगली वाटचाल न्यू मिलन पायगाव टीमची या टुर्नामेंट्स मध्ये होताना दिसतं. पहिल्याच मॅच मध्ये बॅटिंग मध्ये त्यांचा पगडा भारी आहे. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि मुक्तेश याच्यावर जबाबदारी दिली. स्ट्रायकिंग कडे बॅटर जर आपण बघितलं तर तो आहे उमेश. 1 षटकार 1 चौकार त्याने सुद्धा ठोकलाय. नागेश बांद्रे यांच्याकडून पारितोषिक जाहीर झालंय. मुक्तेशला लगातार 3 चेंडूमध्ये 3 विकेट जर मिळवलंय तर नागेश बांद्रे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आणि हा पहिला विकेट आलाय. विकेटचं पतन गॉन. 3 गडी बाद. धावसंख्या 56. बहुत ही अच्छी डीजे. वही अपन विकेट मिळवली मुक्तेशने. अभी भी इस ओवर में 5 गेंदे शेष है. आपने जैसे कहा था कि 15 रन तो आने चाहिए. पहली गेंद पे विकेट मिली गेंदबाज को. टीम की रन संख्या 56. उमेश का विकेट गिरा था लेकिन अभी भी गणेश आक्रामक बल्लेबाज अभी भी क्रीज पे हैं. 5 गेंदे अभी शेष है इस ओवर की. पोलार्ड आले आता मैदानाच्या आतमध्ये. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिझन मध्ये त्याने हा चेंडू टाळला. 1 धाव पूर्ण केली. एका धाब्याच्या मध्ये 3 धावसंख्या पुढे सरकताना धाबा लागल्या जातात त्या 57. 57 धावसंख्या 57. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. स्ट्रायकिंग कडे आता या वेळेला गणेश आलाय. त्याला जबरदस्त फटकेबाजी करताना आपण पाहिलंय. पुढचा बॉल बॅकफुटला गेला. जागा बनवली. आत वळणारा चेंडू होता. फुल पिच बॉल होता आणि बरोबर योग्य पद्धतीने मिडविकेट क्षेत्रामध्ये त्याने वळवला. इथे नुकसान होत नाही. 2 धाबा सहजतेने पूर्ण होत आहेत. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. कदाचित आमच्यापेक्षा जास्त जवळून पंच तिथे बघत असतील. धावसंख्या धावपळकर जर आपण बघितली तर या 2 ने फरक होतोय. धावसंख्या पोचली 59 वर. तिसरे पंच नाही आहेत. लक्षात घ्या. जर पंचांना वाटलं मैदानाच्या आतून तर ते घेऊ शकतायत. डाऊटफुल असेल तर ते घेऊ शकतायत. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली 59 वर. अजून बघायचं झालं तर 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूंमध्ये पाहूया कशा पद्धतीने खेळ होऊ शकतोय. चांगली खेळी गणेशची. 2 षटकार त्यांनी खेचलेले आहेत. पुढचा बॉल. सही कहा आपने. बल्लेबाज गणेश जिनकी रनिंग बिटवीन द विकेट बहुत तेजी के साथ भागते हैं. मिल्खा सिंह और उसेन बोल्ट दोनों इसके अंदर मुझे लगता है इस वक्त उनकी बहुत ही स्वीपर कर खेला. इसी के साथ भाग के फिर से एक बार 2 रन पूरे किए. गणेश जब पहला रन भागते हैं तो बहुत तेजी के साथ भागते हैं ताकि हल्का सा भी मौका मिले तो इसे 2 रन में परिवर्तन किया जाए. बिल्कुल. आता जर आपण बघितली तर धावसंख्या आहे ती 61. धावसंख्या आहे ती 61. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. ओह, ऑन दी अप स्टँड अँड डिलिव्हर असेल काय, परंतु नाही. इथे शतरक्षकांनी जेल टिपलाय. लॉंग ऑनचा शतरक्षक येतोय स्ट्रेट आणि त्यांनी टिपलाय जेल. फलंदाज होतो इथे फेल. विकेट डाऊन. 4था धक्का. 4 गडी बाद. धावसंख्या 61. 61 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. नए बल्लेबाज और इन्हें सिर्फ एक ही गेंद जो अंतिम गेंद है वही खेलने का मौका मिलेगा. अगर चाहे तो कुंदन बहुत अच्छे बल्लेबाज है. ये भी देखते हैं अंतिम गेंद. लगातार 2 गेंदों में 2 विकेट.
न्यू मिलन पायगाम ने पहले बल्लेबाजी करते हुए 5 ओवर में 61 रन बनाए और 62 रन का जो है लक्ष्य दिया है जरी मरी पाए को। अब देखना है कि जरी मरी पाए इस लक्ष्य को कैसे प्राप्त करते हैं, कैसे इस मैच में विजय हासिल करते हैं। और न्यू मिलन पायगाम, और देखना ये होगा कि इनके गेंदबाज इनके बल्लेबाजों के ऊपर कैसे अंकुश लगाते हैं। ये देखना एक बहुत ही रोमांचक मैच, अच्छा टारगेट विजय हासिल करने के लिए दोनों टीमों को एक यहाँ पे जबरदस्त परफॉर्म करना पड़ेगा। यस, चांगला परफॉर्मन्स दिल्यानंतर ते विजय मिळवू शकतात। तत्पूर्वी उद्योजक मालोडी आदरणीय सन्माननीय विशालजी मडवी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं आम्ही स्वागत करतोय। त्यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या। विशालजी मडवी साहेबांना विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये या। दुसऱ्या बाजूला 62 धावांचं टार्गेट असेल। टॉस साठी या द ग्रेट मराठा जूचंद्र आणि सोनिका माता मालोडी बी ह्या दोन संघादरम्यान तो मॅच असेल। न्यू मिलन पायगांव के सभी खिलाड़ी एकदम फिट एंड फाइन दिखाई दे रहे हैं और देखना ये होगा कि इन्होंने जो जरी मरी पाए को जो लक्ष्य दिया है उस लक्ष्य तक पहुंचने के लिए उन्हें कैसे रोकते हैं, क्योंकि बल्लेबाजी तो बहुत अच्छी की इन्होंने, लेकिन अभी इनके गेंदबाजों का कमाल भी देखना अभी बाकी है। और कुछ ये सलाह मशवरा करते हुए दोनों बल्लेबाज कृपया जल्द से जल्द मैदान में आ जाएं। हमारे दोनों अंपायर प्रसन्ना जी और विशाल पाटिल भी यहाँ पे एकदम चौकन्ना रहते हैं मैदान में। इनके साथ इनके सामने किसी भी शल को होने की यहाँ पे कोई भी मौका किसी भी खिलाड़ी के पास नहीं होगा, क्योंकि दोनों अंपायर के पास एक लंबा अनुभव है और एक समय में ये दोनों खिलाड़ी भी रह चुके हैं। दोनों बल्लेबाज जरी मरी पाए टीम के दोनों बल्लेबाज जल्द से जल्द मैदान में आ जाएं, क्योंकि आज का दिन बहुत मैच है, इसलिए जितना जल्द हो सके तो कृपा करके जल्द से जल्द मैदान में आ जाएं। दोन संघ आमने सामने आपल्याला बघायला मिळतात। न्यू मिलन पायगाव विरुद्ध जरीमरी स्पोर्ट्स पाई या दोघांमध्ये लढत होते। आय थिंक पिंट्या हे सुद्धा उतरतोय। खूप वर्षानंतर मैदानाच्या आतमध्ये त्यांना आपण बघतोय। 40+ मॅचेस मध्ये ते उतरत असत। धावसंख्या धावफलकावर 61-62 धावसंख्येचं लक्ष देण्यात आलंय। RL ट्रॉफी खाड़ी 2025 चौथे दिन का पहला मैच जरी मरी पाए और न्यू मिलन पायगांव के बीच खेला जा रहा है। न्यू मिलन पायगांव ने पहले बल्लेबाजी करते हुए 5 ओवर में 61 रन बनाए हैं और 62 रन का टारगेट जो है वो जरी मरी पाई को दिया है और दोनों बल्लेबाज जल्द ही क्रीज पर आने वाले हैं। देखना है कि ते आपण बघणार आहोत। मात्र हा जर मॅच बघितला तर एक प्रेक्षणीय मॅच आपल्या सर्वांसाठी पाहायला मिळतोय। पहिला मॅच तुम्ही बघतायत जरीमरी स्पोर्ट्स पाई ए विरुद्ध न्यू मिलन पायगाव असं आपल्या डोळ्यासमोर आहे। टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला जरीमरी स्पोर्ट्स पाई टीमने आणि न्यू मिलन पायगाव टीमला बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं होतं। समित 5 षटकांमध्ये 61 धावा बनवल्यात। 65 धावसंख्येचा पाठलाग पूर्ण करायचा आहे, त्यामुळेच प्रारंभिक फलंदाज कोण असेल त्यांची सुद्धा चर्चा होईल। प्रवीण एक जुना जाणता खेळाडू आहे, भरपूर अनुभव त्याच्या पाठीशी आहे, त्यामुळेच आय थिंक त्याला पाठवलं जाईल आणि तोच मैदानाच्या आतमध्ये गेलेत। उमेश मुकादम यांच्याकडे सुद्धा भरपूर अनुभव आहे, त्याकरता या प्रेक्षणीय मॅच साठी उमेश मुकादम तयार आहेत खेळण्यासाठी। धनंजय गवळी अण्णा यांना तुम्ही एसटी रक्षकाच्या पाठीमागे बघायला मिळतोय।
शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये त्यांना पाठवलं गेलंय. एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगले समाजकार्य करते. कारण ज्या वेळेस त्यांच्या गावातील बरेचसे लोक आमच्या गावी येत असत, बापाने येते येत असत, त्यावेळेस अण्णांची चर्चा जास्त करतायत की गोर गरिबांना मदतीचा हातभार अण्णा हे नेहमीच लावत असत. आणि मला असं वाटतं की अण्णांना सुद्धा ऐकताना ते बरं वाटत असेल, कारण हे प्रत्यक्षात हकीकत मी पाहिलंय. असं एक लाडकं व्यक्तिमत्व मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतंय. पायगाव गावातील चाचा भतीजा मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा पॉवर प्ले. एका पहिल्या षटकामध्ये 2 फिल्डर जे आहेत ते 38 सर्कलच्या बाहेर असतील. गोलंदाज मार्गावर नितीन आलेत. नितीन अजूनही जिगरबाज खेळ करताना दिसतोय. जुनं ते सोनं असं आपण म्हणतोय, ओल्ड इज गोल्ड. आणि तशा पद्धतीनं नितीन चांगली गोलंदाजी पेश करतायत. उमेश याला रोखलंय पहिल्याच बॉलवर. स्विच इट करायचा होता बॅटरला. इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप, त्यामुळेच फेटाळली अपील. लेग बायचा इशारा आला. एक धाव मिळाली. एका धाब्याने अकाउंट ओपन केलं, खातं उघडलं जरीमरी स्पोर्ट्स पाय टीमचं. कालच्या प्रेक्षणीय मॅच मध्ये जरीमरी स्पोर्ट्स पाय टीमनेच नागले संघाचा पराभव केला होता. तो सुद्धा एक प्रेक्षणीय मॅच पाहिला होता. टॉप एज इन द एअर, चेंडू हवेत आहे. जेल होईल काय? शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये अंदाज बांधता आला नव्हता या चेंडूचा, त्यामुळेच एक धाव पूर्ण केली प्रवीणने सुद्धा. त्यांनी सुद्धा आपलं अकाउंट ओपन केलं. धावसंख्या 2. भलं मोठं टार्गेट आहे. मोठी धावसंख्या उभी करायची आहे. 62 धावा बनवायच्या आहेत आणि कष्ट करावे लागतील. पुन्हा मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे. झेल होण्याची दाट शक्यता. कुंदन याने झेल टिपलाय. विकेटचं पतन झालंय. लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला पहिला धक्का. उमेश मुकादम इज गॉन. उमेश मुकादम जी का विकेट गिरता हुआ। उमेश मुकादम जी की वजह से ही ये टूर्नामेंट जो है यहाँ पे हो रहा है। जिन्होंने इस मैदान की हमारे लिए व्यवस्था की है, उनका बहुत बहुत धन्यवाद। लेकिन एक मायूसी तो ये है कि उनका विकेट जो है जल्दी चला गया। तीसरी बॉल पे भी प्लेयर को मौका मिला था कैच पकड़ने का, लेकिन हुआ नहीं। लेकिन उनका सपना चौथी बॉल पे जाकर पूरा हुआ। इस ओवर की 5वीं बॉल। या षटकातील पुढचा बॉल होता मुक्तेश करता। प्रेक्षणीय मॅच मध्ये उमेश मुकादम संघाकरता विशेष काही करू शकले नाही, फक्त एकच धाव त्यांना करता आली। 5 बॉलची समाप्ती, धावसंख्या 2। शॉर्ट बॉल, आता चांगला चोप दिलाय मुक्तेशने, काऊ कॉर्नर पट्ट्या बाहेर, चेंडूला पाठवून दिलंय सीमारेषे पार। बिग ब्लास्ट षटकार। मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात। मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात। अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा ढगा। आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा। आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा। थँक्यू। षटक क्रमांक 1 ची समाप्ती। पहिले षटक संपल्यानंतर धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत 8 धाबा। 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉल मध्ये अजून 54 धाबांची गरज आहे। द ग्रेट मराठा चूचंद्र संघाचा संघनायक या श्री सोनिका माता मालोडी बी संघाचे संघनायक इथे पोहोचलेत। आपण लगेचच टॉस करून घेऊया। टॉस करण्याकरता त्यांचे कॅप्टन या ठिकाणी पोहोचतीलच। आय थिंक रवी वाघमारे या ठिकाणी येताना दिसेल, कॅप्टनच्या भूमिकेमध्ये ते असतील। द ग्रेट मराठा म्हटलं तर नेहमीच आपण चर्चा करत असतो द ग्रेट मराठा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, महाराष्ट्राचे नामवंत समाजसेवक मोहन रवींद्र पाटील साहेबांची, आणि त्यांची ही टीम खेळण्याकरता सज्ज होतोय। चर्चा आपण करणार आहोत। सध्या 54 धावा पाहिजेत 24 बॉल मध्ये आणि गोलंदाजी मार्गावर नवीन गोलंदाज आला अनिल। अनिलचा ह्या बॉलला खेळून काढलं जातं इन फील्ड वरून। चेंडू जातो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षकाला चकवा देत सीमारेषे पार। मिळतात धाबा 4। आरएल ट्रॉफी कार्डी 2025 मधील शानदार दमदार चौकार।
पाजी यहाँ पे सीधे बल्ले से खेला था बल्लेबाज ने और 4 रन मिले इस गेंद पर। देखिए बल्लेबाज को तो 4 रन मिल गए, लेकिन ये दोनों फील्डरों की गलती की वजह से मिले हैं। दो फील्डरों के बीच से चकमा देती हुई बॉल बाउंड्री लाइन के पार जाती है। 4 रन के लिए स्कोर बढ़ता हुआ कितना था? धावसंख्या 12 वर पोहोचला आणि आता सुद्धा कव्हरच्या दिशेने गॅप मध्ये चेंडूला टाकलाय, दणदण करत चेंडू सीमारेषे पार, पुन्हा एकदा धावा मिळतात 4 चौकार। लगातार 2 बॉलवर 2 चौकार खेचले, धावसंख्या पोहोचली ती 16 वर। जिंकण्याकरता एक 62 धावसंख्येचं टार्गेट होतं आणि 16 धावा झालेत। ह्या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत। द ग्रेट मराठा जुचंद्र टीमचे कॅप्टन या ठिकाणी पोहोचलेत। ओ क्रॉस बॅट स्ट्रोक, चेंडूला पाठवून दिले, बॅकवर्ड स्कोर लेग पट्ट्या बाहेर, न इक्का दुक्का, सीधा 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 छक्का। चांगला षटक घडतोय बॅटिंग करणारी टीम करता। धावसंख्या 22, अचानक से उछाल रन संख्या में। यही चाहिए था, क्योंकि टारगेट जो है बहुत ही बड़ा है। इसी अंदाज से बल्लेबाजी करनी पड़ेगी, तभी उस लक्ष्य को प्राप्त किया जा सकता है। पहली 3 बॉल में 14 रन, 3 चेंडूंमध्ये 14 धावा आल्यात। धावसंख्या पोहोचली ते 22 वर। पुढचा बॉल सरळ बॅटने खेळायचा होता, चेंडू फॉरवर्ड शॉर्ट लेग मध्ये थांबतोय। एक डॉट बॉल टाकला गेलाय, निर्धाव चेंडूची समाप्ती होत आहे। बघितलं तर पिचिंग चांगली होती चेंडूची आणि थोडासा संत गतीने चेंडू येताना दिसलाय। जागा बनवण्याकरता वेळ सुद्धा मिळाला नव्हता बॅटरला। धावसंख्या धावपळकर आहे ती 22 धावा, 4 बॉलची समाप्ती। फ्लाइटेड बॉल होता, चांगला चकवलंय, लेग ब्रेक केलंय आणि प्रवीण याला अंदाज बांधता आला नाही। डॉट बॉल, पहले 3 गेंदों में 14 रन और अभी 2 गेंदे डॉट। सही कहा, बल्लेबाज को थोड़ा सा अंकुश लगा दिया 2 गेंदों पर। बहुत ही अच्छी गेंदबाजी की है 2 बॉल पर। पुढचा बॉल पुन्हा एकदा लेग ब्रेक केलाय अनिलने, त्याचा अनुभव कामी येतोय। षटक क्रमांक 2 ची समाप्ती। 2 षटकांच्या समाप्तीनंतर 62 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावा आहेत धावपळकावर त्या 22 धावा। 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 40 धावांची गरज आहे। 18 मध्ये पाहिजे 40 धावा। टॉस करून घेऊया आपण। दोन्ही कॅप्टन तिथे सज्ज आहेत। त्रिसोनिका माता मालोडी बी विरुद्ध मैच असेल द ग्रेट मराठा जुचंद्र असं। 2 ओवर के बाद अगर दोनों टीमों का कंपैरिजन देखा जाए तो टॉस पहले करेंगे, उसके बाद हम चर्चा करेंगे पाजी। टॉस फार महत्वाचा असेल। मी विनंती करतोय सुरेश तांगडी साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करून घेऊया। सुरेश तांगडी सकाळपासून उपस्थित आहेत। आपण बघितलं तर तो टॉस त्या ठिकाणी असेल। चला, आपल्याकडे वेळ जर असता तर आम्ही तिथे थेट गेलो असो, मात्र आता टॉस फक्त करून घेऊया आणि निर्णय लगेच सांगा। विघ्नेश आणि त्या ठिकाणी रवी आहेत। टॉस कुणी जिंकलाय डिसिजन सांगा लगेच। फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, बॅटिंग साठी तयारीत राहा द ग्रेट मराठा जुचंद्र टीम। रवी अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन तुझं। 22 धावा धावपळकर लागलेत। लग्नाच्या बेड्यामध्ये अडकला येतो। आमचं दुर्भाग्य की आम्हाला जायला मिळालं नाही, कारण जे दुखापत होती ती दुखापत आताच 2 ते 3 दिवसापूर्वी ते दुखापत थोडीशी दूर झालेली आहे, प्लास्टरच्या हटवलं गेलंय। धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 झाले। 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता अजून 40 धावांची गरज आहे। 18 गेंदों में चाहिए 40 रन। संदीप, देखा जाए तो
दोनों टीमों का स्कोर 2 ओवर के बाद लगभग एक जैसा ही है, ज़्यादा नहीं, उसमें 1 रन का ही फर्क है। बाद में जिस हिसाब से बल्लेबाजी होगी, अब ये देखना होगा कि अगर उन्होंने 3 ओवर में इतने रन बनाए हैं तो ये जरी मरी पाई की टीम भी इस लक्ष्य को हासिल कर सकती है अगर इसी अंदाज से थोड़ा बल्लेबाजी करेंगे, आक्रमक अंदाज से। पाहूया 18 बॉल मध्ये 40 ची गरज आहे आणि अशा वेळेस गोलंदाज मार्गावर गोलंदाज सामोर आलाय। समोर बॅटर आहे मुक्तेश, एक षटकार त्याने जडलाय। शॉर्ट बॉल होता, पुल करायचा होता, चेंडू बॅकवर्ड स्कोर लेग रिजन मध्ये वेगाने प्रस्थान करतोय। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चतुर्य दाखवतायत, चांगलं अडवलं गेलंय या चेंडूला। एक धाव मिळाली, एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 23 वर। स्कोर इज 23। 17 में चाहिए 39 रन। देखिए ऐसे एक एक दो दो रन के साथ टारगेट को नहीं हासिल किया जा सकता। पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या बॉलला छेडलं होतं, यष्टीरक्षक चुकला गेला। प्रवीणला जीवनदान मिळतोय, झेल टिपण्याकरता प्रयत्न केले होते, थोडेसे मागे राहिलेत यष्टीरक्षक आणि फायदा बॅटरने उचललाय। अमोल याने लगातार 2 चेंडू चांगले टाकलेत, फक्त एकेरी धाबा खर्च केलाय। धावसंख्या आहे ती 24 धाबा, 38 धावसंख्येची आवश्यकता 16 चेंडूंमध्ये, 16 मध्ये पाहिजेत 38। पुढील मॅच सुद्धा 5 षटकांचा असेल, 2 षटकं पॉवर प्लेची। ऑफ ड्राइव्ह आहे, ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या बॉलला पाठवून देण्याचा प्रयत्न होता एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात। डीप मधून थ्रो येण्याआधी आता विकेटचं पतन होतंय। मुक्त स्ट्राइक इन कडे आलाय, परंतु बाद होताना दिसतोय प्रवीण हा खेळाडू। प्रवीणची विकेट मिळवलंय। धावसंख्या आहे ती 25 धाबा, 15 बॉल शिल्लक आहेत आणि 15 बॉल मध्ये जिंकण्याकरता 37 धाबांची गरज आहे। 15 मध्ये पाहिजेत 37 धाबा। थैंक यू। जीवन जी, आप मेरे साथ में जुड़े हैं, आपको क्या लग रहा है 15 गेंदों में आप 37 रन चाहिए? 15 गेंदों में 37 रन। बल्लेबाज मुझे लगता है बिल्कुल तैयारी के साथ आए हैं कि उम्मीद है कि जबरदस्त 2-5 शॉट खेले जाएं ताकि इस लक्ष्य को प्राप्त किया जा सके। गोलंदाज मार्गावर गोलंदाज अमोल तयार आहे आणि यज्ञेश स्ट्राइकिंग कडे मोठा फटका त्यांनी खेचलाय। चेंडू मिड विकेट पट्ट्या बाहेर, सीमा रेषे पार, आर पार, दमदार, शानदार, बहरदार, डोलदार, वजनदार षटकार। गेंद सीधी बाउंड्री लाइन के पार। डीजे थोडस या षटकरणीच्या आता प्रश्नामध्ये टाकलंय फिल्डिंग करणाऱ्या न्यू मिलन पायगाव टीमला। धावसंख्या झाली आहे ती 31 धाबा, 4 बॉलची समाप्ती। अर्धा पल्ला तर गाठलाय, अर्धा पल्ला गाठायचा आहे। गोलंदाज अमोल तयार। ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या बॉल थर्ड मॅन रिझन मध्ये वेगाने प्रस्थान करतोय। 1 नाही, 2 नाही, 3 नाही, धाव मिळतात 4। आरएल ट्रॉफी कार्डी 2025 मधील शानदार चौकार। टीम की रन संख्या 35 बनी है, अभी भी एक गेंद शेष है इस ओवर की। संदीप, मुझे लग रहा है कि गेंद इस वक्त सीधी बल्ले पे आ रही है। स्कोर बनाना कोई ऐसा मुश्किल काम नहीं है। और इसी के साथ एक 0 बॉल एक बार फिर, और इसी के समाप्ति के बाद 35 रन। 3 ओवर की समाप्ति के बाद 35 रन। अब 2 ओवर में 27 रन। 27 रन, 12 बॉल में 27 रन। अब दोनों ही बल्लेबाज इस लक्ष्य को प्राप्त करने के लिए थोड़ा सा डिस्कस कर रहे हैं कि किस अंदाज से बल्लेबाजी की जाए ताकि 12 बॉल में बचे हुए जो 27 रन है उसे कैसे बनाया जाए।
12 मध्ये 27 धावांची गरज आहे. म्हणजेच डोक्यामध्ये आता त्यांनी ठरवले की 13 पेक्षा जास्त सरासरीने वाटचाल करायची आहे. पहिल्या इनिंग मध्ये काय विस्फोटक खेळ पाहायला मिळाला. जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड असं म्हणायला काय हरकत नाही. नितीन गवळी या बॅटरने 20 धावांची विस्फोटक खेळी साकारली. त्याच्यानंतर बॅटर जर आपण बघितलं तर 23 धावा गणेशच्या खात्यामध्ये जात आहेत. तो सुद्धा बाद झालाय, परंतु जाता जाता 2 उत्तुंग षटकाराच्या मदतीनं 23 धावा त्याच्या खात्यामध्ये पाहायला मिळाल्या. उमेशने सुद्धा षटकार आणि चौकारणीशी 13 धावांचं चांगलं योगदान दिलं होतं. गोलंदाजीमध्ये नितीन सफल ठरला होता. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या आणि 1 सफलता मिळवली. आता फिल्डिंग करणाऱ्या टीमवर दबाव आहे, परंतु मला असं वाटतं की दबावामधून बाहेर पडण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. दबाव से बाहर निकल जाएंगे फील्डिंग करने वाली टीम. दबाव से बाहर निकलेंगे कि नहीं, लेकिन मुझे दोनों बल्लेबाज जो लगते हैं इस वक्त वो किसी किस्म का दबाव उनके ऊपर नहीं है. जो भी गेंदबाज आ रहा है उन्हें बहुत ही आसानी के साथ खेल रहे हैं और रन भी बना रहे हैं. आता स्ट्राइक इनकडे जर आपण विचार केला तर यज्ञेश आहे. यज्ञेश सुद्धा एक विस्फोटक खेळाडू आहे. तो धावा बनवू शकतोय. अशा पल्लवीत आहेत बॅटिंग करणाऱ्या चरीमरी स्पोर्ट्स 5 टीमच्या. आता अनिल आलाय. अनिलने मागच्या जो षटक होतं त्या दुसऱ्या षटकामध्ये 3 बॉलमध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर 3 चेंडू त्याने डॉट टाकलेत. म्हणजेच विकेटची मदत त्याला मिळाली. लेग ब्रेक गोलंदाजी इथे चालतंय हे अनिलने बघितलंय. पुन्हा आता लेग ब्रेक केलं होतं. ब्लाइंड स्ट्रोक. हा चेंडू जातो लॉंग लेग रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. थ्रो येण्याआधी बॅटर पूर्ण करतायत. एकच धाव एका धाब्याच्या मदतीनं. धाव संख्या यावेळेला चालली आहे ती 36 धावा. 11 चेंडू आणि 11 मध्ये पाहिजेत 26 धावा. 11 में 26 रन चाहिए. सही कहा आपने, 11 में 26 रन. लेकिन ये वही गेंदबाज है जिन्होंने 3 बॉलें जो हैं बिल्कुल शून्य फेंकी थी. अब मुझे लगता है किसी ना किसी तरह से दबाव बनाने की कोशिश करेंगे बल्लेबाज के ऊपर. स्लॉक करायचं होतं ह्या चेंडूला. बॅटचा हलकासा स्पर्श झाला होता. जास्त जर आपण बघितलं तर फ्लाइट सुद्धा दिली होती. जो आपण क्षेत्ररक्षक शॉर्ट लेग आणि शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये होता त्याच्या मधोमध चेंडू पडताना दिसलाय. झेल होऊ शकला नाही. एकदा मिळाली एका धाब्याच्या मदतीनं. धाव संख्या 37. पुढचा बॉल बॅटर स्ट्राइक इन कडे आहे यज्ञेश. मोठा फटका खेळायचा होता. अमोल हिने अनमोल काम केलंय. अमोलची चांगली गोलंदाजी. फिरकी पट्टूने या ठिकाणी बॅटरला त्रस्त केलेत. हा सुद्धा 40+ खेळाडू आहे आणि काही चांगलं योगदान त्याचं आपल्या संघाकरता दिसतोय. धाव संख्या 37. अजून जिंकण्याकरता 25 धावांची आवश्यकता आहे. आता सुद्धा बॅटच्या आतील कडा चाटून चेंडू यष्टीरक्षकाच्या पाठीमागे गेलाय. 1 धाव पूर्ण केली. 1च धाव मिळेल. कुंदन तिथे फिल्डिंग करतायत. धाव संख्या 1 ने पुढे सरकली आणि धावा लागल्या जातात त्या 38 वर. खऱ्या अर्थाने अजूनही चांगला फिटनेस कुंदनचा, नितीनचा. आमचे लहानपणीचे मित्र. भरपूर काही गोष्टी आठवत आहेत लहानपणीच्या, ज्यावेळेस पायगाव गावामध्ये आम्ही जुळलं जायचो. ऑफ स्टंपर शफल झालाय बॅटर आणि चेंडूला पाठवून दिलाय बॅकवर्ड स्कोर लेग पट्ट्या बाहेर. हिट विकेट झालाय. बॅटर हिट विकेट झालाय. कारण चौकार तर आलाय परंतु हिट विकेट स्वरूपात बॅटरला परतीचा प्रवास करावा लागतोय. विकेटचं पतन. बिग ब्लो. मोठा धक्का. धाव संख्या 38. हिट विकेट यानी कि इसे शुद्ध हिंदी में कहा जाए तो अपने ही पैर पे कुल्हाड़ी मारना. संदीप क्या कहेंगे आप? बिल्कुल सही फरमाया आपने पाजी. सध्या हा धक्का लागल्यानंतर धावसंख्या 38 आणि अजून जर आपण विचार केला 7 बॉल मध्ये पाहिजे 24 धावा होऊ शकतात, बनू शकतात. मी करेन, माझी धमक, माझी चमक या मैदानावर तुम्ही बघाच. पिंट्या सुद्धा आता खेळताना दिसतोय. विषय मात्र क्रिकेट पासून भरपूर वर्ष दूर राहिलेत. आता मात्र इनसाइड आउटचा चांगला फटका. चेंडूला पाठवून दिलाय. आतोडक्स लॉंगन पट्ट्या बाहेर. बिगी सिक्सर.
2 मिनिटं थांबवतोय कारण इक्वेशनचा सुद्धा आता सवाल आहे. 4 षटकांची समाप्ती, 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत. धाव फळकावर त्या 44. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 18 धावांची गरज आहे. 6 चेंडू 18 ची आवश्यकता. काय चांगलं टायमिंग साध्य केलं उत्कर्ष या बॅटरने. आल्या आल्या 6 धावा पूर्ण केल्या आणि त्यांनी ठरवलंय की ह्या षटकांची दबाव तर कमी होईल आणि नवीन समोरचा जो बॅटर आहे यज्ञेश याच्यावर दबाव थोडासा कमी असेल. 6 गेंदे और 6 गेंदों में चाहिए अब 18 रन. संदीप, देखा जाए तो ये 6 गेंद में 18 रन कोई भी ऐसा नामुमकिन जो है लक्ष्य नहीं है. जिस तरह से बल्लेबाजी अभी तक हो रही है जरी मरी पाई की टीम की तरफ से, लगता है कि 6 गेंद में जो 18 रन है उसे प्राप्त किया जा सकता है. बाकी गेंदबाज की आगे क्या रणनीति होगी ये देखना भी बहुत आवश्यक होगा यहाँ पर. परंतु एक आपण बघतो एका बाजूला 40+ चे खेळाडू आहेत. त्याने अक्षरशः दमछाक सोडलंय फिल्डिंग करताना बॅटिंग करताना सुद्धा. आणि दुसऱ्या बाजूला जरी मरी पाय यंग टॅलेंट बघितलं. यंग खेळाडू आहेत. हा एक्झिबिशन मॅच आहे त्यामुळेच यंग खेळाडू व्यतिरिक्त आपण उमेश चे मुकादम यांना सुद्धा बघितलं. एक चांगले उद्योजक आहेत, सफल क्रिकेटर आहेत. बरेचसे खेळाडूंचे जमाजमा करण्याचं काम ते नेहमीच करत असतात आणि चांगलं समाजकार्य त्यांच्या हातून घडतं. इथे सुद्धा REL ट्रॉफी खार्डी 2025 करता मैदान उपलब्ध नव्हतं आणि ते मैदान उपलब्ध करून देण्याचं काम केलंय उमेश मुकादम साहेबांनी. जी सही कहा आपने. उमेश जी मुकादम जिनकी वजह से टूर्नामेंट ये यहाँ पे चल रहा है, उनको एक बार फिर हम लोग सभी प्लेयर और दर्शक धन्यवाद देते हैं. अब आए हैं अन्ना और बैटर को रहना पड़ेगा चौकन्ना. जी अन्ना जी, बैटर को रहना पड़ेगा चौकन्ना. आ गए हैं मैदान में अन्ना. गोलंदाजी मार्गावर धनंजय गवळी आलेले आहेत. अण्णा या नावाने प्रसिद्ध असलेलं व्यक्तिमत्व, समाजसेवक आहेत. पहिला चेंडू दोन धाव मिळत आहेत. 5 वाईट दिले त्यामुळेच या 3 धावा असतील. 6 मध्ये पाहिजेत आता 15 पाहिजेत. 6 मध्ये 15 धावा पाहिजेत. समीकरण सोपं बनवलंय. धनंजय गवळी साहेबांना म्हणजे अण्णांना चांगले चेंडू टाकावे लागतील. 15 धावा डिफेंड करणं गरजेचं आहे. क्षमता आहे ती क्षमता दाखवावी लागेल यावेळेला धनंजय गवळी यांना. अण्णांना समोर उजव्या हाताचा बॅटर सज्ज आहेत. यज्ञेश दुहेरी धावेनिशी तो पुढे सरकलाय. पुढचा बॉल फुल टॉस बॉलवर चढवलाय हल्ला. चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला. षटकर्णीशी वाढतोय धाव संख्येचा गल्ला. केलाय हल्ला, वाढतोय गल्ला. सिक्सर. स्कोर मूव्स ऑन 53. धाव संख्या 53. आता 4 बॉल शिल्लक आहेत. अजून आय थिंक 5 बॉल शिल्लक आहेत. 5 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. 5 मध्ये पाहिजेत 9. कम बॅक करावं लागेल. कम बॅक करताना दिसत आहेत. काय घडलंय? अपील तर केलंय आणि पंचाने अपील फेटाळून लावलंय. लेग बाईचा इशारा आलाय. इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप होता. 1 धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीन धाव संख्या झाली आहे ती 54. 4 बॉल शिल्लक. 4 मध्ये पाहिजेत आता 8 धावा. 4 में 8 रनों की दरकार है. वापसी तो बल्लेबाजी करने वाली टीम ने की है. 4 बॉल में 8 रन कोई मुश्किल लक्ष्य नहीं है. लेकिन हमारे अंपायर यहाँ विशाल पाटिल जी भी चौकन्ना यहाँ पे दिखाई दे रहे, क्योंकि अंतिम 3 गेंदें इस दूसरी पारी की शेष हैं. और इसी के साथ वाइट का इशारा अंपायर विशाल जी पाटिल का. बहुत ही लंबा अनुभव है इनके पास. 1+1 मंडल के सदस्य. 2 धावा मिळत आहेत. धाव संख्या पोहोचली यावेळेला 56 वर. आता 4 चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये 6 धाबांची गरज आहे. 4 मध्ये पाहिजेत 6 धाबा.
मिडलिंग व्यवस्थित झाली नाही, टायमिंग व्यवस्थित झाली नाही. स्कोरलेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक फंबल करतोय, चेंडू सीमा रेषेला करतोय स्पर्श आणि या चौकारणीशी वाढतोय बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये हर्ष. मिळतंय 4 धाबा, चौकार. थँक्यू. ऊर्जेचा खेळ म्हणजेच क्रिकेट आहे. आता 3 बॉल मध्ये पाहिजे 2 धाबा. एक काळ क्रिकेटच्या मैदानामध्ये गाजवणारे खेळाडू आहेत. ओ आणि आता सुद्धा त्यांनी सांगितलंय की आम्ही अजूनही मॅच मध्ये आहोत, मॅच मध्ये वापसही होऊ शकते, मॅच मध्ये कमबॅक करू शकतायत न्यू मिलन पायगाव टीम संघ. आता चेंडू शिल्लक आहेत 2 आणि 2 मध्ये पाहिजे 2 धाबा. 2 चेंडू, 2 ची गरज. 62 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अजूनही थकवलंय. अजून जरी मरी पाय टीमवर प्रेशर आहे, दबाव आहे. ओ इम्पॅक्ट इन लाईन, बरोबर विकेटचं होते पतन, विकेटचं पतन. यस यस, इट्स गॉन. टायगर इज बॅक. थँक्यू. लुकास रिप्ले मध्ये सुद्धा बघितलं, कारण बऱ्याचशा प्रेक्षकांना असं वाटतं की अगदी योग्य निर्णय आहे की नाही. इम्पॅक्ट इन लाईन अतिशय चांगला निर्णय दिलाय. कंपल्सरी चेसिंग असेल त्यामुळेच या 2 धाबा बनवाव्याच लागतील. 1 चेंडू आणि एका चेंडू मध्ये 2 धाबांची गरज आहे जरी मरी स्पोर्ट्स पाये ए टीमला. 1 चेंडू 2 धाबा. मॅचचा थरार, हृदयाच्या टोके वाढवणारा मॅच होतोय. बहुत ही अच्छा कमबैक किया है आपने. देखा कि जब तक, एक कहावत है कि जब तक अंतिम बॉल ना फेंकी जाए कुछ भी कहना जल्दबाजी होगा. अब देखिए ये मैच जो है अंतिम ओवर तक आ गया है, अंतिम बॉल तक आ गया. अंतिम बॉल में अभी 2 रन की आवश्यकता है. देखना है कि ये अंतिम बॉल, सभी प्लेयर यहाँ पे फील्डर चौकन्ना दिखाई दे रहे हैं और बल्लेबाज भी सोच रहे हैं किस तरह से आए बॉल और उसे शॉट के तौर पर खेला जाए ताकि किसी भी फील्डर को गेंद पकड़ने का मौका ना मिले. 1 चेंडू 2 धाब्याची गरज. मोठा पटका खेचलाय, चेंडू हवेत आहे, झेल होण्याची शक्यता, परंतु क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत हा चेंडू गेलाय 6 धाबांकरता. षटकार आणि ह्याच बरोबर या मॅचला जिंकलंय जरी मरी स्पोर्ट्स पाई टीम ने. कॉंग्रॅच्युलेशन जरी मरी स्पोर्ट्स पाई टीम. हार्ड लक न्यू मिलन पायगाव टीम. खूप चांगला प्रयत्न केलाय. 40+ वर्सेस यंग स्टार. ये जो टीम आप देख रहे हो मैदान के अंदर फील्डिंग कर रही थी, वो सभी खिलाड़ी 40+ खिलाड़ी है. नहीं, वो आपको लगता है 40+ है, मुझे तो लगता है कि आयु इनकी 40+ है, लेकिन काम देखा जाए तो 20+ के भी नहीं है. बहुत ही कम उम्र के जैसे नौजवान प्लेयर होते हैं उसी अंदाज से इन्होंने बैटिंग भी की है, फील्डिंग भी की है. अभी आगे देखेंगे कि दूसरा होने वाला जो मैच है वो उस मैच में कितना रोमांच पैदा होता है. थँक्यू सो मच. इथे उपस्थित होत आहेत प्रणय महात्रे.